बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरही तैसेचे गो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मुदचे माझे होतसे ज्याच्या अज्ञानी भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परिदोई ठाईना सर्प जगत ते स्वतंत्राने स्वयं ब्रह्ममीचे असे पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजवाराम तो मीचे आहे आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्या नित्यं स्वप्रकाशं व्यापकं नामरूपयोः अधिष्ठानं बुद्ध्यबोध्यं बुद्धेर्दृग्यत्व निर्मलम् अपारं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक्परं तदेवाहं नमत्तोऽन्यत् इति मे निश्चिता मतिः। काल प्रणव उपासना आपली चालू आहे। प्रणव उपासना म्हणजे अहंग्रह उपासनेच्या रूपाने त्याचं ध्यान सांगतात। तर त्याच्यामध्ये काल सांगितलं होतं की अध्यात्म आदिभूत आणि आदिदैव त्याच्यातला जो प्रथम तो तक्ता पुढं दिला आहे ना 177 पानावर तो पहा। इंद्रियास अध्यात्म इथं नेहमी विचारसागरामध्ये आता याच्या संबंधाने अध्यात्म हा शब्द घेतला की अध्यात्म शब्दाचा अर्थ इंद्रिय असा घ्यायचा। आदिभूत असं म्हटलं की आदिभूत शब्दाने विषय घ्यायचे आणि आदिदैव म्हटलं की त्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतेचं ग्रहण करायचं। तर ते कसं कोणतं इंद्रिय त्याचा कोणता विषय आणि त्याचं कोणता आदिदैव किंवा अधिष्ठात्री देवता हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे। अध्यात्म आदिभूत व आदिदैव या त्रिपुटीचे कोष्टक। आता अध्यात्म आदिभूत आणि आदिदैव हे पहिले पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय आणि अंतःकरण चतुष्टय ह्या 14 त्या ठिकाणी इंद्रिय आदिभूत आणि आदिदैव असं म्हटलेलं आहे। तर ते सांगतात श्रोत्रेंद्रिय। आता श्रोत्र हा काय झालं इंद्रिय अध्यात्म श्रोत्र अध्यात्म काय आहे श्रोत्र म्हणजे ते झालं इंद्रिय अध्यात्म म्हणजे इंद्रिय श्रोत्र त्याचा आदिभूत म्हणजे विषय श्रोत्रेंद्रियाचा शब्द आणि त्याचा आदिदैव म्हणजे अधिष्ठात्री देवता दिशाभिमानी देवता। आता त्वचा म्हणजे त्वग इंद्रिय त्याचा विषय स्पर्श आणि त्याचे देवता ही आहे वायुदेवता। नेत्रेंद्रिय म्हणजे नेत्र हे अध्यात्म त्याचा आदिभूत म्हणजे विषय आहे रूप आणि त्याचा अधिष्ठात्री देवता आहे सूर्य। रसनेंद्रिय रसना ही इंद्रिय आहे त्याचा रस हा विषय आहे आणि वरुण ही त्याची अधिष्ठात्री देवता आहे। घ्राणेंद्रिय घ्राण हे एक इंद्रिय आहे गंध हा त्याचा विषय आहे आणि अश्विनी कुमार किंवा पृथ्वी देवता हे त्याचं आदिदैवत। अश्विनी कुमार म्हणतात कोणी पृथ्वी देवता। नंतर आता हे झाले ज्ञानेंद्रिय। आता कर्मेंद्रिय वाक पाणी पाद पायू आणि उपस्थ। तर या ठिकाणी वाणी हे इंद्रिय आहे म्हणजे वाघ इंद्रिय त्याचं विषय आहे वक्तव्य बोलणं आणि त्याची देवता आहे वाघिंद्रियाची अग्नी देवता आहे। हस्त हे दुसरं हस्तेंद्रिय म्हणजे कर्मेंद्रिय त्याचा ग्रहण आणि त्याग हा त्याचा विषय आहे आणि इंद्र ही त्या हाताची देवता आहे। आता पाद हे कर्मेंद्रिय आहे त्याचा विषय आहे गमन आणि त्याची देवता आहे विष्णू। नंतर गुद हे इंद्रिय आहे कर्मेंद्रिय त्याचा मलत्याग हा विषय आहे आणि यम ही त्या गुद इंद्रियाची देवता आहे। उपस्थ इंद्रिय त्या उपस्थ हे इंद्रिय त्याचं रतिसुख हा विषय आणि त्याची देवता आहे प्रजापती। मन हे एक इंद्रिय किंवा त्याला उभय इंद्रिय म्हणतात आणि ते ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय असंही काही म्हणतात आणि या ठिकाणी अंतःकरण चतुष्टयामध्ये ह्या 4चा समावेश केलेला आहे म्हणून तिथं कर्मेंद्रिय म्हटलं नाही ज्ञानेंद्रिय म्हटलं नाही। तर अंतःकरण चतुष्टयापैकी मन संकल्प विकल्पात्मक जे मन आहे ते इंद्रिय आहे। मनन करणं हा त्याचा विषय आहे आणि चंद्र ही त्याची आदिदेवता आहे किंवा अधिष्ठात्री देवता आहे। बुद्धी हे एक इंद्रिय आहे आपलं काय अंतःकरण चतुष्टय हे बुद्धी इंद्रिय आहे त्याचा विषय आहे बोधव्य जाणणं आणि बृहस्पती ही त्या बुद्धीची देवता आहे। अहंकार
हे एक इंद्रिय म्हणजे अंतःकरण चतुष्ट आहे. त्याच्यामध्ये अहंकाराचा विषय म्हणजे अभिनिवेश धारण करणं हा त्या अहंकाराचा काय आहे विषय आहे. मग अधिभूत म्हणजे अहंकाराचा विषय म्हणजे ज्याच्याविषयी तो तादात्म्य किंवा अभिमान धारण करतो. आणि रुद्र ही त्या अहंकाराची देवता आहे. चित्ताचं चिंतन करणं हा विषय आहे. आणि साक्षी किंवा क्षेत्रज्ञ ही त्याची अधिष्ठात्री देवता आहे. हे आपल्याला सगळं पाठच केलं पाहिजे. अध्यात्म काय, आदिभूत काय आणि आदिदैव काय ह्या 14 जणांचं 14 म्हणजे पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय आणि अंतःकरण चतुष्टय यांचं सांगितलेलं आहे. प्राणांचं जे काय पंचप्राण सांगितलेले आहे त्याचा मात्र इथं काही समावेश केला नाही. हा काय रुद्रदेवता वेदनाने सांगितले मग ते शंकर असाच अर्थ आहे का काही दुसरा माहीत नाही. रुद्रदेवता सांगितले. आता आपण वाचलेले आहे तेच पुन्हा वाचतो. इंद्रियास अध्यात्म, विषयास अधिभूत आणि देवतेस अधिदैव म्हणतात. जसा विश्वाचा विराटाशी अभेद सांगितला, काल झालेलंच वाचतो. विराटाचा कोणाशी अभेद सांगितला? विश्वाशी, म्हणजे आपल्या विश्वाचा विराटाशी अभेद सांगितला. तसाच ओंकाराच्या प्रथम असलेल्या आकारमात्रेशी विराट रूप विश्वाचा अभेद चिंतन करावं. तसं विश्वाचा विराटाशी अभेद आहे. तसाच ओंकाराची जी प्रथम मात्रा आहे अकार, प्रथम मात्रा काय ओममधली आकार, त्या आकार मात्रेबरोबर विराट रूप विश्वाचा अभेद चिंतन करावा. आता विश्वाचा समावेश केला विराटामध्ये आणि विराटाचा समावेश केला आकारामध्ये. कारण हे आकार, उकार आणि मकार आणि तुरीय आपलं काय अमात्र असे त्याचे पाद आहेत. नंतर या ठिकाणी विश्व, तैजस आणि प्राज्ञ हे पण काय आहे विश्व, तैजस आणि प्राज्ञ आणि विराट, बरोबर आहे ना. तर त्या समष्टी रूपाने पाहिलं तर त्याला काय आपलं वेष्टी रूपाने त्याला विश्व, तैजस आणि प्राज्ञ किंवा साक्षी किंवा तोमपद लक्ष म्हणतात. समष्टी रूपाने पाहिलं तर त्याला ब्रह्म, विराट, आपलं ब्रह्म, हिरण्यगर्भ आणि विराट असं म्हणतात. आपलं ब्रह्म, विराट, हिरण्यगर्भ, ईश्वर असं म्हणतात. आणि चौथा जो शुद्ध आहे तो काय आहे ईश्वर, साक्षी. नंतर ओम मध्ये घेतलं तर ओमचं काय आहे स्थूल उपाधी, हा त्यांनी स्थूल, सूक्ष्म आणि कारण उपाधीच्या दृष्टीने घेतलं तर स्थूल उपाधिवान आकार आहे, सूक्ष्म उपाधिवान उकार आहे आणि कारण उपाधिवान मकार आहे. आणि जो तिन्ही उपाधींनी विवर्जित असा अमात्र आहे किंवा त्यालाच परमात्मा स्वरूप असं म्हणतात. आत्तापर्यंत चाललेलं हे जे प्रणवाची उपासना आहे त्याच्यामध्ये स्थूल उपाधीनं म्हणजे वेष्टी स्थूल असणारा जो विश्व त्याचा समष्टी स्थूल त्याच्यामध्ये म्हणजे विराटामध्ये समावेश केला. आणि मग नंतर त्या विराटाचा कशामध्ये समावेश केला? ओंकाराची प्रथम असणारी जी आकार मात्रा तिच्याशी त्याचं समावेश केलं म्हणजे त्याच्याशी त्याचं अभेद चिंतन करावं असं सांगितलं. जसा विश्वाचा विराटाशी अभेद सांगितला तसाच ओंकाराच्या प्रथम असलेल्या आकार मात्रेशी विराट रूप विश्वाचा अभेद चिंतन करावा. कारण विश्व, विराट व आकार हे तिन्ही पादात प्रथमत्व समान आहे. म्हणून विराट व विश्व यांचे आकार मात्रेशी अभेद चिंतन करावे. आता असंच का बरं करायचं तर त्यांच्यामध्ये प्रथमत्व गुण समान आहे. म्हणजे चैतन्याला जेव्हा स्थूल उपाधी लागते किंवा आत्म्याला स्थूल उपाधी लागते त्या किंवा ओंकाराला स्थूल उपाधी लागते, बरोबर आहे ना. आत्मा, ओंकार आणि ब्रह्म यांच्यामध्ये स्थूल उपाधिवान कोण आहे? ब्रह्म जेव्हा स्थूल उपाधिवान आहे तेव्हा त्याला विराट म्हणतात. किंवा आपलं वेष्टी आत्मा जेव्हा स्थूल उपाधिवान आहे तेव्हा त्याला विश्व असं म्हणतात. आणि हा ओंकारामधील ओंकार जेव्हा स्थूल उपाधिवान होतो तेव्हा त्याला काय म्हणतात? आकार. मग ह्या वेष्टी स्थूलाचा कशामध्ये केला? समष्टी स्थूलामध्ये म्हणजेच विश्वाचा विराटामध्ये. आणि ह्या विश्व आणि विराट ह्या दोघांचा अभेद कुठे केला? ओंकाराच्या आकार ह्या प्रथम मात्रेमध्ये. का केला? तर याच्यामध्ये प्रथमत्व जे आहे ते समान आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला कशामध्ये त्याच्यातच का केला, याच्यात का केला नाही? आता तुम्हाला स्वतंत्रता नाही, आता उपासना ही
अहंग्रह उपासना आहे. उपासना ही कर्तृतंत्र असते, परंतु कर्तृतंत्र असते म्हणजे वाटेल तशी करायची नाही, तर ते विधी, विश्वास, आग्रह आणि पुरुषेच्छा यांच्या अधीन असल्यामुळं जसं वेदाचे प्रेरक वचन त्याला काय म्हणतात, मग ती प्रेरणा केली त्यांनी असं करायचं तर तसंच करायचं, त्याच्या विरुद्ध करायचं नाही. म्हणून असं आता म्हणता येणार नाही की असंच का करायचं. तर त्यामध्ये एक सांगितलं स्पष्टीकरण का सर्वात प्रथमत्व समान आहे, म्हणून त्या ठिकाणी विश्व आणि विराट यांचं ओंकाराच्या असणाऱ्या प्रथम आकार मात्रेशी अभेद चिंतन करावं. कारण विश्व, विराट व आकार या तिन्ही पादात प्रथमत्व समान आहे, म्हणून विराट व विश्व यांच्या आकार मात्रेशी अभेद चिंतन करावे. आता वर जी 7 अंगे व 19 मुखे विश्वाची सांगितली ती तैजसाची समजावी. आता सप्तांग आणि 19 मुख ही विश्वाला सांगितली का विराटाला सांगितली? विराटाला पण सांगितली आणि हिरण्यगर्भाला पण सांगितली. म्हणजे ही सर्व आहे. विश्वाची जी आहे तीच कोणाची आहे? तैजसाची. किंवा जी विराटाची आहे तीच कोणाची आहेत? हिरण्यगर्भाचे आहेत. म्हणजे ह्या सर्वांना काय आहे? सप्तांग आणि 19 मुख आहेत असं सांगितलं. फरक इतकाच की ईश्वराची ईश्वररचित आहे आणि तैजसाची मनोमय आहे. मग या विश्वाची तितकीच मुख आणि तितकीच अंग, म्हणजे 19 मुख आणि 7 अंग. तैजसाची तेवढीच. मग दोन्हीमध्ये फरक काय आहे? मग काय भेद आहे का जेणेकरून तुम्ही त्याला एकाला काय म्हटलं? विश्व म्हटलं आणि एकाला काय म्हटलं? तैजस. भेद तरी कशाला केला? सारखंच त्यांचे घटक आहेत तर म्हणतात त्याच्यामध्ये भेद आहे. विश्व आणि तैजस हे म्हणण्यापाठीमागं जी 27 काय मुखानी, आपलं 19 मुखानी आणि सप्तांगानी याच्यामध्ये भेद आहे किंवा फरक आहे. फरक इतकाच की विश्वाची ईश्वररचित आहे, म्हणजे जागृत अवस्थेत अभिमानी त्याला काय म्हणतात? विश्व. म्हणजे जागृत अवस्थेमध्ये जे काही पदार्थ आहेत हे सगळे पदार्थ काय आहेत? ईश्वर रचित आहेत. म्हणजेच याचा अर्थ विश्वाची जी काही अंग आहेत किंवा मुख आहेत ती सर्व ईश्वर रचित आहेत जागृत अवस्थेमध्ये. आणि तैजसाची मनोमय आहे. आणि तैजस जो आहे म्हणजे कोणता? तैजस म्हणजे सूक्ष्म शरीराभिमानी आहे की नाही? समष्टी सूक्ष्म शरीराभिमानी किंवा व्यष्टी सूक्ष्म शरीराभिमानी असतो तेव्हा त्याला तैजस म्हणतात. मग तैजसाची ही जी मुखं आहेत ती मुखं कशी आहेत? मनोमय आहेत. म्हणजे स्वप्नावस्थेचा अभिमानी त्याला काय म्हणतो आपण? तैजस. मग स्वप्नातली सर्व मनोमयच आहेत की नाही? मग स्वप्नातली मुखं किंवा स्वप्नातली अंग मनोमय आहेत. आणि ह्या विश्वाची जी मुख आणि अंग ही ईश्वर रचित आहेत आहे की नाही? म्हणजे ईश्वर सृष्ट पदार्थांची ते व्यवहार होतो तेव्हा त्याला काय म्हणतात? जागृती असं म्हणतात. आणि मनोमय पदार्थाची व्यवहार होतो तेव्हा अंतरित कल्पित अशा मनोमय पदार्थाची स्वप्नाचा जो व्यवहार होतो स्वप्नामध्ये त्याला काय म्हणतात? तैजस असं म्हणतात. म्हणजे ही जरी अंग आणि मुख समान असली तरी विश्वाची अंग आणि मुख ही ईश्वर रचित आहे आणि तैजसाची मनोमय आहेत. असा भेद आहे की नाही त्यांच्यामध्ये? तैजसाचा भोग सूक्ष्म आहे आणि विश्वाचा भोग स्थूल आहे. तैजस जो आहे त्याचा भोग सूक्ष्म आहे आणि विश्वाचा भोग स्थूल आहे. असं वाक्य ऐकल्याबरोबर एक शिष्याला जी शंका येते ते तो विचारतो. आता बघा, आपल्याला एवढं कळलं की विश्वाची ईश्वर रचित आहे आणि तैजसाची मनोमय आहे. आणि पुन्हा काय सांगितलं? भोग काय आहे? विश्वाचा भोग स्थूल आहे आणि तैजसाचा भोग सूक्ष्म आहे असं सांगितलं. त्याच्यावर शिष्य आता शंका करतो. वाचू ना, इथपर्यंत आपलं आलं होतं. आता शिष्य म्हणतो, महाराज, सुखदुःखाच्या ज्ञानाचे नाव भोग आहे. ज्ञानात स्थूलता सूक्ष्मता नाही. असे असता तैजसाचा सूक्ष्म आणि विश्वाचा स्थूल भोग आहे असे कसे म्हणता येईल? हे वेदांत चिंतनाचे संस्कार असल्यामुळे त्यांनी एकदम चांगली शंका विचारली. कशी? की भोग त्यांनी काय सांगितलं? विश्वाचा भोग स्थूल आहे आणि तैजसाचा भोग सूक्ष्म आहे. म्हणजे भोगामध्ये 2 प्रकार केले, सूक्ष्म भोग आणि स्थूल भोग असं सांगितलं. तर तो म्हणतो भोग या शब्दाचा काय अर्थ आहे? भोग शब्दाचा अर्थ काय असं त्याला पहिल्यांदा विचारतो. तो म्हणतो ही गोष्टीचं चिंतन होऊन गेले किंवा भोग शब्दाची किंवा भोग शब्द हा पारिभाषिक शब्द आहे. म्हणजे सुखदुःखाचं ज्ञान झालं की त्यालाच काय म्हणतात? भोग. म्हणजे सुखदुःखाच्या ज्ञानाचे नाव भोग आहे. की माणसं म्हणतात की आपला भोग आहे तो संपला आहे की नाही असं बोलतात. आपल्याला भोग आला. भोग आला म्हणजे काय? भोग कशात होतो? सुखाचा किंवा दुःखाचा. आणि तो भोग झाला कशा? जसं एखादा मनुष्य आणि त्याचं ऑपरेशन करताना त्याला भूल दिली
भूल दिली तर त्याला आता दुःखाचा भोग झाला का सुखाचा भोग झाला? सुखही नाही आणि दुःख. त्याला भोग झाला कधी म्हणायचं? अहो मला फार आनंद झाला, म्हणजे त्या आनंदाचं काय झालं? ज्ञान. माझ्या दुःखाला पारावार नाही, म्हणजे त्याला कशाचं ज्ञान झालं? दुःखाचं. मग त्याला म्हणतं का दुःखाचा भोग झाला किंवा सुखाचा भोग झाला. आता जसं तुकाराम महाराजांनी दिले संचित काय संचित प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण अवघा देवची झाला पाही भरोन या अंतर्बाही. पुढे काय आहे? हा सत्वरजतम बाधा नवे हरिभक्ताशी कदा. बरोबर आहे ना? पुढं काय? देवभक्तपण तुका म्हणे नाही भिन्न. असं तर त्याच्यामध्ये सांगतात संचित क्रियमान आणि प्रारब्ध हे भक्ताला नाहीच आहे. आता तुम्ही म्हणाल असं कसं काय? तत्वज्ञानाचं सिद्धांत आहे, भक्ताला, भक्त असो किंवा ज्ञानी असो, त्याचं संचित दग्ध होऊन जातं ज्ञानाने. क्रियमान असंगत्वबोधामुळं लागत नाही, पण प्रारब्ध तर त्याला आहे की नाही? प्रारब्ध कर्मणाम भोगादेव क्षया. प्रारब्ध कर्माचा भोगानेच क्षय होतो, आहे की नाही? भोगानेच क्षय होतो असं म्हणतात. म्हणजे याचा अर्थ जेव्हा त्याचं प्रारब्ध त्याला भोग देण्यासाठी म्हणजे सुखदुःख देण्यासाठी सन्मुख होतं तेव्हा त्याला त्या सुखादुःखाचं ज्ञान होतं की नाही? ज्ञान होतं. आका ज्ञान झालं तरच त्याला भोग झाला म्हणायचा. ज्ञान झालं तरच भोग झाला म्हणायचं. म्हणजे याचा अर्थ सुखदुःखाचं ज्ञान त्याला होतं आणि सुखदुःखाचं ज्ञान झालं तरच त्या प्रारब्धाचा काय झाला? क्षय झाला, भोगून क्षय झाला. प्रारब्ध त्यांनी भोगून संपवलं असं म्हणता येईल. आणि तुकाराम महाराज तर म्हणतात काय प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण. म्हणजे याचा अर्थ काय? त्याला त्याचं ज्ञानच होत नाही. प्रारब्ध कर्म म्हणजे प्रारब्ध कर्म भोगत असताना त्याला भोग नाही. म्हणजे कसं काय नाही भोग नाही? याचा अर्थ त्याला सुखदुःखाचं ज्ञान नाही. आणि सुखदुःखाचं ज्ञान, कारण भोग कशाचं नाव आहे? सुखाचा किंवा दुःखाच्या ज्ञान होणं यालाच काय म्हणतात? भोग असं म्हणतात. सुखदुःखाच्या ज्ञानाचे नाव भोग आहे. म्हणजे हा भगवत भक्त जो आहे ना तो रंगला या रंगी तो का विठ्ठल सर्वांगी. तो भगवंताच्या भक्तीमध्ये इतका रमून गेलेला आहे का ते सुख आलं का गेलं याचं त्याला काही नाही ज्ञान. कुत्ता जाणे चमडी जाणे या प्रकारे म्हणजे भक्तीचं हे महात्म्य. ज्ञानी पुरुषाला काय आहे? सुखदुःखाचा भोग होत असताना ज्ञान होतं सत्वापत्तीमधल्याला. सत्वापत्तीमध्ये त्या ज्ञानाला काय होतं? सुखदुःखाचं ज्ञान होतं. ज्ञान झालं की त्याचा भोग झाला असं होतं. परंतु या भक्ताला काय होत नाही? ज्ञान होत नाही. इकडचा भक्त कोणता आहे? असंसक्ती पदार्थाभाविनी किंवा तुरीय अवस्थेमध्ये गेलेला, त्याला याचं ज्ञानसुद्धा नाही. आपल्याला माहिती आहे सदाशिवेंद्र येतींचं मध्ये कोणीतरी सांगितलं होतं की वाचलं त्यांनी. दिव्यानंद स्वामी सांगतात, मला चांगलं आठवत नाही, रस्त्याने चालले होते ते, आपल्या मोहिमेत चालले होते. तर रस्त्याने चालताना त्यावेळेला यवनांचं राज्य होतं. तर ते यवनांचं राज्य होतं. त्यांनी काय केलं की म्हणे ह्या हिंदूमध्ये फार मान्यता पावणारा साधू आहे म्हणे. याचा जर बरं ते बघा आपण ब्रह्मसूत्रावर त्यांची टीका आहे सदाशिवेंद्र येतींची. आणि नंतर त्यांचे दोन अशी मोठी स्तोत्र आहेत जीवनमुक्तीचं वर्णन करणारी. प्रौढानुभूती म्हणून एक आहे आणि एक दुसरं आहे, त्यात असंच नाव आहे काय प्रौढानुभूती आणि किंवा प्रौढानुभूतीमधले दोन भाग आहेत. एक 30-32 श्लोकाचे प्रकरण आहे, आपल्या दायगुडे शास्त्रींनी सांगितले होते ते. तर ते इतके म्हणजे त्यांनी लिहिलेलं वेदांताचं इतकं गंभीर चिंतन आहे. त्यामुळे वेदांताचा संप्रदाय हा सगळ्या धर्माचा अधिष्ठान आहे आणि म्हणे त्यांचा हा मुख्य पुरुष आहे म्हणे, असं त्या यवन साधूंनी त्या राजाला सांगितलं. म्हणजे त्याच्यात काय, आता रस्त्याने चालला एकटा त्याचे हे छेदून टाका हात म्हणे. लगेच त्याचा एक हात छेदून टाकला. बरोबर रक्तस्राव सुरू झाला रक्ताचा. हे रस्त्याने चालताना ते आपल्या महिमेत चालले होते, स्वयंमहिमे प्रतिष्ठिता. चालल्याबरोबर लगेच त्या यांनी छेदलं, पण त्याला इतकं वाईट वाटलं ज्यांनी छेदलं. काहीच नसताना हा म्हणजे त्याला काय म्हणतो आपण की उन्मनी अवस्थेला प्राप्त झालेला निष्कारण या कोणाच्या आज्ञेवरून आपण याचं हात छेदलं हे चांगलं केलं नाही. तो राजा थोडा अंतर्मुख होता. ह्या कोणीतरी म्हणजे त्याला काय म्हणतो तथाकथित यवन साधूच्या वचनावरून आपण केलं म्हणून त्याला फारच वाईट वाटलं आणि तो लगेच गेला आणि त्याला साष्टांग दंडवत घातला, मला क्षमा करा. आता त्यांनी सांगितलं काय क्षमा करायची? ते म्हणे तुमचा हात मी छेदन केला. म्हणे माझा हात कधी छेदन केला? कोणी छेदन केला? कारण ते आपल्या ब्रह्मचिंतनात निमग्न होते, त्यांना सुखदुःख झालं का? नाही. मग ते म्हणे आता मला काय करा शासन? म्हणजे काय करा? म्हणे तुमचा हात मी गेला. म्हणजे त्याचं काय हळहळ करतो, जोडून दे म्हणे.
त्यांनी उचलला तो हातानं लावला की चिकटला. म्हणजे आपलं चिंतन याच्यासाठी चाललंय की भक्ता संचित नाही जाणं, प्रारब्धही नाही काही नाही, का सुख दुःखाचा त्याला भोगच झाला नाही. म्हणून जे भक्ती आहे ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती ही जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचं कारण आहे. सुखाचं नाही, दुःखाचं नाही, विलक्षण सुखाचं कारण आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये विषय तर नाही आणि आनंद तर आहे की नाही. तसं बाकीचे सुखदुःखाचं जे ज्ञान होतं त्याच्यामध्ये विषयाचं काय होतं, विषय पण पाहिजेत आणि त्याच्यापासून उत्पन्न होणाऱ्या अनुकूल किंवा प्रतिकूल वेदनियम, दुःखम अनुकूल वेदनियम, सुखम असं सगळी ज्ञान होतात. आणि या भक्ताला भगवत भक्तीच्या रंगामध्ये कोणतंच ज्ञान होत नाही, हे ज्ञान होत नाही सुखदुःखाचं. मग त्याला भोग झाला असं म्हणण्यात काय अर्थ आहे का? जरी दिसला त्याला भोग होताना, होत नाही असं नाही. म्हणजे त्याला ते सगळं भोगावं लागतं. पण मी भोगत आहे असं तादात्म्य आहे का? असं त्याला ज्ञान आहे का? नाही. असा एक विशेष असणारा महात्मा, ज्याला असंसक्ती पदार्थाभाविनी आणि तुर्यगा अवस्थेत गेलेला महात्मा किंवा ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीच्या रंगात रंगलेला महात्मा, याला सुखदुःखाचा भोग आहे का? नाही. हे चाललंय आपलं अहंग्रह उपासना, याची काही गरज नाही. सहज महाराज सुखदुःखाच्या ज्ञानाचे नाव भोग आहे. मग आता ज्ञानात लहान ज्ञान आणि मोठं ज्ञान आहे का? ज्ञानात स्थूलता सूक्ष्मता नाही. ज्ञान म्हटलं की ज्ञानच आहे, त्याच्यामध्ये स्थूल आणि सूक्ष्म भाग आहे का काही? मग तुम्ही तर काय म्हणतात, विश्वाचे भोग कसे आहेत? स्थूल आहे, बरोबर ना. आणि तेजसाचे भोग कसे आहेत? सूक्ष्म आहेत. पण स्थूलता आणि सूक्ष्मता ज्ञानात नाही. आणि सुखदुःखाचं ज्ञान होणं यालाच काय म्हणतात? भोग. आणि ज्ञानातच स्थूलता सूक्ष्मता मुळात नाही. आणि तुम्ही कसं काय म्हणतात की विश्वाचा भोग स्थूल आहे आणि तेजसाचा भोग सूक्ष्म आहे? हे विधान ऐकल्यावर जरा बरं वाटत नाही. ज्याला थोडे तत्त्वज्ञानाचे संस्कार असल्यामुळे तत्त्वज्ञान तर होत नाही आणि लय चिंतनामध्ये किंवा ह्या अहंग्रह उपासनेमध्येही प्रवृत्ती होत नाही अशा प्रकारचं. कारण मग त्याला काय होतं, जेव्हा लय चिंतन करायला जातं तेव्हा त्याचं डोकं उपाळी खातं. पुन्हा आहे की नाही, पुन्हा काय होतं, तत्त्वज्ञानाचे संस्कार जागृत होतात आणि तत्त्वज्ञानात तर हात टेकतो. आहे की नाही, काही करा, मला दुसरा काही मार्ग असा तर सांगा. आता गुरुजी सांगायला लागले तर तत्त्वज्ञानाचे प्रश्न उपस्थित. हे सगळं गौडपात कारिकेत आलेले, हे जे चिंतन आहे याच्यात थोड्या रूपात सांगितलेलं आहे. तर ते सांगतात, महाराज सुखदुःखाच्या ज्ञानाचे नाव भोग आहे. ज्ञानात स्थूल सूक्ष्मता नाही असे असता तैजसाचा सूक्ष्म आणि विश्वाचा स्थूल भोग आहे असे कसे म्हणता येईल? जर ज्ञानात स्थूलता आणि सूक्ष्मताच नाही, ज्ञान झाल्याशिवाय भोग झाला असं म्हणता येत नाही. किंबहुना सुखदुःखाचं ज्ञान याचंच नाव काय आहे? भोग. आणि तुम्ही जर विधान केलं ते तैजसाचा भोग सूक्ष्म आहे आणि विश्वाचा भोग स्थूल आहे असे कसे म्हणता येईल अशी शंका केली. पाहता याचं उत्तर श्रीगुरू देतात. श्रीगुरू म्हणतात, बाह्य शब्दादी स्थूल विषयांच्या संबंधाने सुखदुःखाचा साक्षात्कार ज्ञान होते, म्हणून त्या स्थूल भोग आणि मानसिक जे सूक्ष्म शब्दाधिक त्यांच्यापासून जो साक्षात्कार भोग होतो तो सूक्ष्म भोग म्हटला. या रीतीने विश्वस्थूलाचा भोगता आणि तेजस सूक्ष्माचा भोगता असे श्रुती सांगून विश्व बहिप्रज्ञ आणि तेजस अंतप्रज्ञ सांगितलं आहे. विश्वाची अंतःकरण वृत्तीरूप प्रज्ञा बाहेर जाते व तेजसाची जात नाही, म्हणून विश्वास बहिप्रज्ञ आणि तेजसास अंतप्रज्ञ असे म्हटले आहे. जसा विश्वाचा आणि विराटाचा अभेद सांगितला तसाच तेजसाचा व हिरण्यगर्भाचा अभेद आहे असे चिंतन कर. कारण दोघांची उपाधी सूक्ष्म आहे. तेजस आणि हिरण्यगर्भाची एकता चिंतन करून ओंकाराची द्वितीय मात्रा जी उकार तिच्याशी त्यांचा अभेद चिंतन कर. बघा आता श्रीगुरू त्याला उत्तर देतात की या ठिकाणी तेजसाचा भोग सूक्ष्म आणि विश्वाचा भोग स्थूल असं आपण कसं म्हणता असं त्यांनी शंका केली. त्याच्यावर आता श्रीगुरू उत्तर देतात, बाह्य शब्दादी स्थूल विषयांच्या संबंधाने सुखदुःखाचा साक्षात्कार किंवा ज्ञान, साक्षात्कार म्हणजेच ज्ञान होते, म्हणून त्या स्थूल भोग. आता या ठिकाणी स्थूल भोग हा जो शब्द प्रयोग आला तो कशामुळे आला तर ते सांगतात. आता आपल्याला इंद्रिय जी आहेत ती इंद्रिय जेव्हा शब्द स्पर्श रूप रस यांचं ज्ञान करून घेतात तेव्हा ते पदार्थ बाह्य असतात की नाही. शब्द स्पर्श हे इंद्रियांचा त्यांच्याशी काय होतो संबंध. म्हणजे याचा अर्थ शब्दादी जे विषय असतात ते बाह्य असतात की नाही.
म्हणून म्हणतात बाह्य शब्दादी स्थूल विषयाच्या संबंधाने, बाह्य शब्द स्पर्श रूप रस गंध ह्या बाह्य असणाऱ्या स्थूल विषयांशी जेव्हा इंद्रियांचा म्हणजे अंतःकरण वृत्ती इंद्रियांच्या द्वारा त्या विषय देशापर्यंत जाऊन जेव्हा त्यांचं ज्ञान होतं आणि मग त्याच्यापासून सुखदुःखाचा भोग होतो, म्हणून आम्ही काय म्हणतो बाह्य विषयांचा भोग जेव्हा होतो तेव्हा आम्ही त्याला काय म्हणतो स्थूल भोग आहे असं म्हणतो. कारण त्याच्यासाठी काय आहे, अंतःकरण वृत्तीला बाहेर जावं लागतं इंद्रियांच्या द्वारा, काय आपल्या शरीराहून किंवा शरीराहून बाहेर असणाऱ्या त्या विषय देशापर्यंत जावं लागतं. विषय देश म्हणजे कोणते, शब्द आदी, आणि ते बाह्य विषय स्थूलच आहेत की नाही, ते सगळे विषय स्थूलच आहे. मग त्यांच्यामुळं होणारा जो भोग आहे त्याला आम्ही काय म्हणतो स्थूल भोग असं म्हणतो. बाह्य शब्दादी स्थूल विषयाच्या संबंधाने सुखदुःखाचा साक्षात्कार किंवा ज्ञान होते. त्याला जेव्हा सुखदुःखाचा साक्षात्कार किंवा ज्ञान होतो ते ज्ञान सूक्ष्म स्थूल नाही, ज्ञान स्थूल आणि सूक्ष्म नाही, परंतु त्याला जेव्हा ते ज्ञान होतं तेव्हा बाह्य असणाऱ्या विषयाच्या संबंधाने ज्ञान होतं की नाही. बाह्य विषयांच्या संबंधाने जे ज्ञान होतं ते बाह्य विषय स्थूल आहेत की नाही, म्हणून आम्ही त्याला काय म्हणतो स्थूल भोग असं आम्ही त्याला म्हणतो. ठीक आहे ना. म्हणून त्या स्थूल भोग आणि मानसिक जे सूक्ष्म शब्दाधिक त्यांच्यापासून जो साक्षात्कार किंवा भोग होतो तो सूक्ष्म भोग म्हटला जातो. आता काही मानसिक शब्दाधिक आहे म्हणजे स्वप्नामध्येही आपण शब्दाधिक विषय असतात की नाही, आहे की नाही, परंतु त्याच्यासाठी अंतःकरण वृत्तीला बाह्य असणाऱ्या त्या विषय देशांपर्यंत जावं लागतं का की नाही. आतल्या आतच ती काय होते, आतल्या आतच असणारी ती अंतःकरण वृत्ती त्या विषयांच्या आकाराची होते. कारण ते भोग बाह्य नाहीत, ईश्वर सृष्ट पदार्थ नाही, ते जीवाने आतल्या आतच निर्माण केलेले पदार्थ आहे. उदाहरणार्थ मनोरथाची सृष्टी आणि स्वप्नातली सृष्टी, आहे की नाही. मनोरथ करत असताना तरी त्याला बाहेर जावं लागते का अंतःकरणाची वृत्ती, का आतल्या आतच त्या ठिकाणी ती वृत्ती काय करते, विषयाचं निर्माण करते ना, आतच ती वृत्ती त्या विषयांशी संबंध करून त्याचा ज्ञान किंवा त्याचा भोग देखील करून देते. सुखदुःख होत राहतात, आहे की नाही. म्हणून याला कोणता भोग म्हणतात, जो आतमध्येच मनाच्या द्वारा इंद्रियांच्या द्वारा बाहेर न जातात मनकल्पित अशा विषयांशी संबंध होऊन जे सुखदुःखाचं ज्ञान किंवा भोग किंवा साक्षात्कार होतो त्याला काय म्हणतात सूक्ष्म भोग असं म्हणतात. ठीक आहे ना, लक्षात येतं ना. बाह्य शब्दादी स्थूल विषयाच्या संबंधाने सुखदुःखाचा साक्षात्कार किंवा ज्ञान होते, म्हणून त्या स्थूल भोग आणि मानसिक जे सूक्ष्म शब्दाधिक त्यांच्यापासून जो साक्षात्कार किंवा भोग होतो तो सूक्ष्म भोग म्हटला. आता लक्षात आलं ना, विश्वाचा स्थूल भोग का म्हणतो आम्ही आणि तेजसाचा सूक्ष्म भोग असं म्हणतो. या ठिकाणी आपण आणखीन एक चिंतन केलं की मनोरथाचं जे चिंतन आहे ते सुद्धा काय, मनोरथापासून माणसाला सुख होतं की नाही, बरोबर आहे की नाही. आणि ज्या वेळेला मनोरथ करता करता घडा फुटतो त्यावेळेला काय होतं, दुःख पण होतं, आहे की नाही. हे सगळं आहे मनोरथ. तर काय आहे, आपल्या शास्त्रीय वेदांत ग्रंथाच्या चिंतनामध्ये जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या अवस्थांचा विचार केला आहे, मनोरथांचा विचार जास्त केला नाही. पण मनोरथाचा भोग काय आहे, सूक्ष्मच आहे, परंतु त्याचा विचार केला नाही, कारण त्याचा विचार करण्यासाठी बुद्धी फारच सूक्ष्म लागते. दुसरी गोष्ट, ते एका विशिष्ट अधिकारी पुरुषाचं काम आहे, म्हणून गौडपात कारिकेमध्ये सुद्धा ह्याचा जास्त मनोरथाचा विचार करा. मनोरथाचा विचार करणारे ह्या सगळ्या विश्वाच्या पाठीवर एक मराठीमध्ये ग्रंथ आहे आणि एक संस्कृतमध्ये ग्रंथ आहे. संस्कृतमध्ये ग्रंथ आहे त्याला म्हणतात योग वासिष्ठ आणि मराठीमध्ये ग्रंथ आहे त्याचं नाव आहे अमृतानुभव, आहे की नाही. त्याने बरोबर आहे ना, त्याचं नाव काय आहे अमृतानुभव, तुकाराम महाराजांनी लिहिलेला. तर हां, काय मनोरथाचे परियेळ म्हणजे घास का वगळ हां, मनोरथाचे परियेळ म्हणजे मनोरथाची वेगवेगळी पक्वान्न ना. हां, आरोगी तुका लक्ष वेळ मनोरथाची असणारी पक्वान्न लक्षावधी वेळा जरी एखाद्याने खाल्ली तरी उपवासा वेगळा अनुवास आहे. त्याला उपवासच आहे का त्याचं पोट भरलं आहे की नाही, का उपवासच घडला का अनुवाती दुसरं काय मिळेल त्याला. तसं स्वप्नातले पदार्थ किती जरी केले तरी ते काही तुम्हाला द्रष्ट्याची काही हानी करतात का, लाभ करतात का, नाही. मग स्वप्नापेक्षाही हे काय आहे, मनोरथ हे अत्यंतच काय आहे, सूक्ष्म आहे. काय काय माऊलींचं स्वप्नापेक्षा काय आहे, अत्यंत निकृष्ट आहे की नाही. मनोरथ हे अत्यंत स्वप्नापेक्षाही निकृष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी,
स्वामी महाराज सांगायचे की स्वप्न जे आहे ना, तर त्या स्वप्नदृष्ट्याचे स्वप्नावर नियमन नाही. स्वप्न कसं पडावं, कसं काय पडावं, ही गोष्ट आपल्या हातात आहे का? जागृत झाल्यावर आपण त्याला काय म्हणतो? मिथ्या. आणि मनोरथ करणारा किती मनोरथाचा विस्तारही करायचा म्हणलं तरी हातात आहे, आणि त्याचा जर संक्षेप करायचा म्हणलं तरी. म्हणून हे जगत, स्वामी महाराज म्हणायचे, जगत ज्याला सत्य वाटतं तो अतिनिकृष्ट आहे की नाही, आणि ज्याला जगत स्वप्न वाटतं तो कसा आहे? निकृष्ट आहे. तो कसा आहे? निकृष्ट आहे. आणि जगत ज्याला मनोरथ मात्र वाटतो तो खरा उत्कृष्ट आहे. तो उत्कृष्ट अधिकारी आहे की नाही. म्हणून जगताला स्वप्नाचं उदाहरण द्यावं का मनोरथाचं उदाहरण द्यावं? आहे की नाही. आणि हे कधी होईल पक्क? जर स्वप्न जर निकृष्ट ठरलं तर खरं जागृतीचं कळेल, आहे की नाही. म्हणून शास्त्रकारांनी मनोरथाचं देण्यापेक्षा कशावर भर दिलेला आहे? स्वप्नातल्या मिथ्यात्व सिद्ध करण्यावर भर दिलेला आहे. आता सांगतात, बाह्य शब्दादी स्थूल विषयाच्या संबंधाने सुखदुःखाचा साक्षात्कार किंवा ज्ञान होते, म्हणून त्या स्थूल भोग. आणि मानसिक जे सूक्ष्म शब्दाधिक त्यांच्यापासून जो साक्षात्कार किंवा भोग होतो तो सूक्ष्म भोग म्हटला. या रीतीने विश्व स्थूलाचा भोगता, बरोबर आहे ना. आता विश्व काय झाला? स्थूलाचा भोगता. याच्यामध्ये शंका राहिली नाही ना, का म्हणतात. आणि तैजस सूक्ष्माचा भोगता अशी श्रुती सांगून, श्रुतीमध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे. आणि कोणती? मांडुक्य श्रुती. ते असं सांगितलं. आणि पुढे काय म्हणतात? विश्व बहिप्रज्ञ आणि तैजस अंतप्रज्ञ सांगितलेला आहे. त्याचा भोग स्थूल आहे, एकाचा सूक्ष्म आहे. म्हणूनच त्या जो काही विश्व आहे त्याला बहिप्रज्ञ असं म्हणतात. म्हणजे प्रज्ञा किंवा अंतःकरणवृत्ती बाहेर जाऊनच होतो की नाही शब्दादी विषयाकडं, म्हणून त्याला काय म्हणतात? बहिप्रज्ञ. आणि स्वप्नामध्ये त्याला काय म्हटलेलं आहे? त्याला बाहेर जावं लागतं का? नाही, आतल्या आतच त्याला काय होतं? सुखदुःखाचा साक्षात्कार किंवा विषयांचा भोग किंवा साक्षात्कार होतो. म्हणून या ठिकाणी विश्व बहिप्रज्ञ आणि तैजस अंतप्रज्ञ सांगितलेलं आहे. म्हणजे तैजसाला सूक्ष्म भोग म्हटलं तर चालेल का नाही? का तसंच म्हटलं पाहिजे? विश्वाला स्थूल भोग आहे असं म्हटलं पाहिजे. आणि जर कोणी विश्वाला काय म्हणेल? बहिप्रज्ञ आणि तैजसाला अंतप्रज्ञ असं श्रुतीनं सांगितलेलं आहे. म्हणेल म्हणण्यापेक्षा श्रुतीनं सांगितलेलं आहे. विश्वाची अंतःकरण वृत्तीरूप प्रज्ञा बाहेर जाते व तैजसाची जात नाही, म्हणून विश्वास बहिप्रज्ञ व तैजसाच अंतप्रज्ञ म्हटले आहे. आता विश्वाला बहिप्रज्ञ का म्हटलं? तर त्याची अंतःकरण वृत्तीरूप जी प्रज्ञा, म्हणजे अंतःकरणातला एक भाग असणारी जी बुद्धी, तर ती अंतःकरण वृत्ती रूप असणारी प्रज्ञा ही विश्वाची काय होते? बाहेर जाते. आणि तैजसाची अंतःकरण वृत्तीरूप प्रज्ञा ही बाहेर जात नाही, म्हणून त्याला काय म्हणतात? त्याला आतल्या आतच काय होतं? सुखदुःखाचा भोग किंवा ज्ञान किंवा साक्षात्कार होतं, म्हणून त्याला काय म्हणतात? अंतप्रज्ञ असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात तैजसाला काय म्हणायचं? अंतप्रज्ञ. आणि विश्वाला काय म्हणायचं? बहिप्रज्ञ. विश्वाच्या भोगाला काय म्हणायचं? स्थूल भोग. आणि तैजसाच्या भोगाला म्हणायचं सूक्ष्म भोग. जसा विश्वाचा आणि विराटाचा अभेद सांगितला तसाच तैजसाचा व हिरण्यगर्भाचा अभेद आहे असे चिंतन कर. आता पाठीमागे त्याला काय केलं? विश्वाचा विराटाचा ओंकाराच्या आकार मात्रेशी केला. आता त्याला काय सांगितलं? इथं काय केलं? तैजस. आता तैजस कसं आहे? वेष्टीच्या दृष्टीनं, आहे की नाही. आणि तो प्रथम पाद आहे कोणाचा? आत्म्याचा, आहे की नाही. आणि विराट हा काय? ब्रह्माचा प्रथम पाद आहे. बरोबर. आपलं हिरण्यगर्भ हा काय आहे? द्वितीय पाद आहे. आणि तैजस हा काय आहे? आत्म्याचा द्वितीय पाद आहे. मग आता तैजसाचा समावेश कशामध्ये करायचा? हिरण्यगर्भामध्ये करायचा. म्हणजे तैजसाचं आणि हिरण्यगर्भाचं अभेदाचं चिंतन करायचं, बरोबर ना. जो तैजस आहे तोच हिरण्यगर्भ आहे आणि हिरण्यगर्भ तैजसाहून भिन्न नाही, असं त्यांचं अभेद चिंतन करायचं. बरं, हे चिंतन करायचं म्हणजे श्रद्धापूर्वक करायचं का जाणून करायचं? आता याच्यात जाणीवेला महत्व आहे का श्रद्धेला महत्व आहे? श्रद्धेला महत्व आहे की नाही. जाणीवेला महत्व दिलं असतं तर तिथंच काय झालं असता? मुक्त झाला असता, आहे की नाही. आता मग शास्त्रांनी सगळं जे मांडुक्य उपनिषद आहे ते जाणीवेसाठी आहे का ध्यानासाठी आहे? त्यांनी त्या जे काही हे वर्णन केले त्याला ने म्हणून वर्णन केले का ध्येय म्हणून वर्णन केले? जर तुम्हाला ने झालं नाही तर ध्येय. का एका दगडात दोन पक्षी मारले?
आहे की नाही? जर तुम्हाला ध्यानाचे अधिकारी असाल तर ध्यान करा, ज्ञानाचे अधिकारी असला तर ज्ञान करून घ्या. म्हणून या मांडुक्य उपनिषद, हे उपनिषद काय त्यांनी लिहिले, काय मांडुक्य मे मुमुक्षु नाम, अजून एक पद राहिलं काहीतरी, तर म्हणजे तत्वज्ञान होण्यासाठी मुमुक्षुनाम मांडुक्यमेव अलम. तत्वज्ञानासाठी मांडुक्य हे उपनिषदच काय आहे, पुरे आहे. आता तुम्ही म्हणा तत्वज्ञानासाठी, इथं तर ध्यानासाठी, ध्यानाने सुद्धा काय होईल, मांडुक्य उपनिषदाने सांगितलेलं ध्यान केलं तर ज्ञान होऊन काय होईल, मोक्ष होईल. आणि मांडुक्य उपनिषदाला तत्वाला ज्ञेय करून जर तुम्ही चिंतन केलं तर काय होईल, ज्ञान होऊन तुम्हाला मोक्ष होईल. म्हणून मुमुक्षुनाम काहीतरी विमुक्त आहे मला, मांडुक्यमेवा अलम मुमुक्षुनाम विमुक्तये. मुमुक्षुनाम मुक्तीसाठी मांडुक्य उपनिषद एवढंच काय आहे, पुरेसं आहे असं सांगितलं. म्हणजे हा एवढा 5व्या तरंगातला एवढाच भाग आहे ना, हा सुद्धा आपल्याला काय आहे, 5वा तरंग सुद्धा पुरे आहे. आता बघा, मग आता काय झालं, विश्वाचं विराटाशी आणि विराटाचं आकाराशी झालं. आता तैजसाचं हिरण्यगर्भाशी इथपर्यंत आलं, बरोबर ना? तसा तैजसाचा व हिरण्यगर्भाचा अभेद आहे असे चिंतन कर, कारण दोघांची उपाधी सूक्ष्म आहे. तुम्ही म्हणा त्याच्यातच का समावेश करायचा, आम्ही सांगितलं ना, दोघांची उपाधी काय आहे, सूक्ष्म आहे. फक्त एकाची वेष्टी आहे आणि एकाची काय आहे, समष्टी. पण समष्टी सूक्ष्मच आहे आणि वेष्टी ही सूक्ष्मच आहे. म्हणून तैजसाचा समावेश कोणामध्ये करावा, हिरण्यगर्भामध्ये करावा. तैजस आणि हिरण्यगर्भाची एकता चिंतन करून ओंकाराची द्वितीय मात्रा जी उकार, तिच्याशी त्यांचा अभेद चिंतन कर. आता शिष्याला सांगतात, ही झाली दोघांची एकता, तैजसाची हिरण्यगर्भामध्ये. आता तैजस काय झाला, हिरण्यगर्भ रूप, तेजसाचा समावेश कशामध्ये केला, हिरण्यगर्भामध्ये. आता नंतर तैजस, हिरण्यगर्भ आणि उकार, हा आपलं तैजस काय, ओंकाराची द्वितीय मात्रा जी उकार. ओंकाराची द्वितीय मात्रा कोणती, आकार आणि उकार. उकारामध्ये कशाचा समावेश करायचा, तैजस आणि हिरण्यगर्भ दोन्हीही ओंकारामधील सूक्ष्म उपाधिवान असणारा उकार, त्या उकार स्वरूपच आहेत असं चिंतन करा, अभेदाचं चिंतन कर. कारण तैजस, हिरण्यगर्भ आणि उकार यांच्यामध्ये द्वितीयत्व समान आहे. प्रत्येकाचे 4 पाद सांगितले ना, बरोबर ना? 4 पादामध्ये हा कोणता पाद आहे, द्वितीय पाद. मग त्या ठिकाणी तैजस हा सुद्धा काय आहे, आत्म्याचा द्वितीय पाद, बरोबर ना? हिरण्यगर्भ हा ब्रह्माचा द्वितीय पाद आणि उकार हा ओंकाराचा द्वितीय पाद. तिघांमध्ये द्वितीयत्व काय आहे, समान आहे. म्हणून तेजस आणि हिरण्यगर्भाचा ओंकाराशी अभेद करावा किंवा अभेद चिंतन करावं असं सांगितलं. आता काय झालं, आकार आणि उकार, काय राहिला, मकार, आहे की नाही? काय ते आकार उकार मकार, हा काय विचार करीत, हा विचार परी विठ्ठला परंपार न कळे रया असं सांगितलं. हे आकार उकाराचा किती चिंतन करशील तरी तुला श्री विठ्ठल असणारा अपार अशा प्रकारचा, म्हणजे तरी ते कितीही लय चिंतन केलं तर तुला त्याला ध्येयच करता येईल, ज्ञेय कधीच करता येणार नाही. विठ्ठला अपरंपार लिहिलं ना, त्याचा विषय अपरंपार म्हणजे त्रिविध परिच्छेद रहित असं त्याचं स्वरूप जे ते तुला न कळे राया. श्रीगुरूच्या संगतीत तत्वम पदार्थ शोधनानेच कळेल, इतर कळणार नाही. किंवा दुसरा विचार काय घ्यायचा, तुला हे जरी आकार उकार मकाराने जरी त्याला ज्ञेय करता आलं तरी सुद्धा प्रेम लक्षणात्मक भक्तीचं काय स्वरूप आहे हे तुला कधीच कळणार नाही. असं घ्या. आता तो परमात्मा सगुण साकार कसा होतो, तो ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा हे आहे काय हे तर कळणार नाही. एम एव एष वृणते तेन लभ्य असं घ्यायचं. तैजस आणि हिरण्यगर्भाची एकता चिंतन करून ओंकाराची द्वितीय मात्रा जी उकार, तिच्याशी त्यांचा अभेद चिंतन कर. कारण तैजस, हिरण्यगर्भ आणि उकार यांच्यामध्ये द्वितीयत्व समान आहे. आता 2 झालं. तसेच प्राज्ञा आणि ईश्वर या दोघांची कारण उपाधी आहे, म्हणून दोघांचे ऐक्य चिंतन कर. आता प्राज्ञा म्हणजे काय, समष्टी व्यष्टी कारणाचं जो अभिमान धारण करतो त्याला म्हणतात प्राज्ञ, आणि समष्टी कारणाचा अभिमान धारण करतो त्याला म्हणतात ऐक्य. नाही, मग ही अवस्था कोणती आहे,
सुषुप्ती अवस्था आहे. ही अवस्था कोणती? सुषुप्ती. किंवा ब्रह्माच्या दृष्टीने घेतली तर कोणती अवस्था आहे? प्रलयाची अवस्था आहे, ज्याच्यामध्ये अव्यक्त सर्व प्राणी मात्र आपल्या कारणामध्ये लीन झालेली जी उपाधी कोणती? माया, त्रिगुणांची साम्य अवस्था, ही जी उपाधी लागली त्याला म्हणतात ईश्वर. प्राज्ञ, ऐक, प्राज्ञ आणि ईश्वर ह्या दोघांची उपाधी एक स्थूल उपाधी झाली, सूक्ष्म उपाधी झाली, आणि त्या दोघांची असणारी बीजभूत कारण उपाधी. तर या ठिकाणी ज्या वेळेला आत्म्याला कारण उपाधी लागते तेव्हा त्याला प्राज्ञ असं नाव येतं. जेव्हा ब्रह्माला कारण उपाधी लागते तेव्हा त्याला ईश्वर असं नाव येतं. आणि ओंकाराला कारण उपाधी लागते त्यावेळेला त्याला मकार असं नाव येतं. कारण तसेच प्राज्ञ आणि ईश्वर या दोघांची कारण उपाधी आहे, म्हणून दोघांचे ऐक्य चिंतन कर. दोघांची उपाधी सारखी तुम्ही काय सांगतात? लक्षण साम्यात एकत्व सिद्धी का? दोघांची उपाधी काय आहे? तर उपाधी साम्यात म्हणायची. उपाधी दोघांची काय आहे? सारखीच आहे, आणि लक्षणं सुद्धा सारखीच आहे. प्राज्ञ हा काय आहे? खरा ईश्वर स्वरूपच आहे. प्राज्ञ हा एव प्रज्ञ हा भाष्यकारांनी लिहिले, ह्याच्यावरच लिहिलेलं आहे. ते प्राज्ञ आहे एव प्रज्ञा. परमात्मा जसा सर्वज्ञ आहे ना, तसा सुषुप्ती अवस्थेत देव सुद्धा काय आहे? सर्वज्ञ. एक आज्ञे प्रकर्षेन आज्ञा का प्रकर्षेन ज्ञानवान? प्रकर्षेन ज्ञानवानच आहे. जेव्हा तुम्ही अध्यारोपाच्या भाषेत त्याला आज्ञा ठरवता तेव्हा सुद्धा तो काय आहे? ज्ञानच. मग हा व्यष्टी ज्ञानवान आहे, नित्य ज्ञान स्वरूप आहे का समष्टी ज्ञान स्वरूप आहे माया उपाधीमुळं? अहो दोघंही एकच आहे, कारण तिथं उपाधीचा लय, ती उपाधी नाही. तुम्ही जाग झाल्यावर ब्रह्माने म्हणता उपाधीच नाही आहे की नाही. जरी तुम्हाला कळ असेल तर मग आम्ही काय म्हणतो? ब्रह्मभावोची साचोकारा म्हणून येता असे. तसेच प्राज्ञ आणि ईश्वर या दोघांची कारण उपाधी आहे, म्हणून दोघांचे ऐक्य चिंतन कर. दोघांचं ऐक्य का? तर दोघांची उपाधी काय आहे? कारण आहे. प्राज्ञ, ईश्वर आणि ओंकाराची तिसरी मात्रा मकार या तिघात तृतीयत्व समान आहे. आता काय करावं? प्राज्ञाचा समावेश कुठे करावा? प्राज्ञ आणि ईश्वराचं अभेद चिंतन. आणि प्राज्ञ आणि ईश्वर ह्या दोघांचं कशाची अभेद करावा? मकार मात्रेशी करावा. का करावा? तर प्राज्ञ, ईश्वर आणि मकार हे तिन्ही काय आहे? त्या ओंकार, ब्रह्म आणि आत्म्याचे तृतीय पाद आहेत. म्हणजे त्यांच्या पादांमध्ये तृतीयत्व हा हेतू काय आहे? सगळ्या ठिकाणी समान आहे. मी काय बोललो? काय ते तृतीय कारण उपाधी ही काय? सगळ्या ठिकाणी तृतीय आहे. म्हणजे तृतीयत्व तिन्हींच्यामध्ये काय आहे? समान आहे. म्हणून तिघांची एकता चिंतन कर. ओंकाराची तिसरी मात्रा मकार या तिच्यामध्ये काय आहे? तृतीयत्व. आत्म्याची तृतीय मात्रा प्राज्ञ, आणि याची ब्रह्माची ईश्वर, हे तिन्हीमध्ये तृतीयत्व समान आहे. म्हणून तिघांचं अभेद चिंतन कर. म्हणून तिघांची एकता चिंतन कर. जागृतीत आणि स्वप्नात जितके ज्ञान ते सर्व सुषुप्तीमध्ये अविद्यारूप होते, म्हणून प्रज्ञान घन म्हणतात. असं जसं एखादा धान्याचे कण आहेत आणि सगळे एकत्र करून त्याचा काय करतो आपण? ढीग करतो. त्याच्यात ते धान्याचे कण वेगवेगळे ओळखू येतात का? नाही. बरोबर आहे ना? तसं या ठिकाणी जागृतीत आणि स्वप्नात जितके ज्ञान, जागृतीतल्या पदार्थ ईश्वरसृष्ट पदार्थांचं का स्वप्नामध्ये असणाऱ्या मनोरचित पदार्थांचं आपल्याला जेवढं ज्ञान होतं, सुषुप्तीमध्ये तसंही का ज्ञान नाही. ते ज्ञान सुषुप्तीत अविद्यारूप होते. सुषुप्तीमध्ये त्या ज्ञानाला तर आपण काय म्हणतो? मी काही जाणत नव्हतं. म्हणजे सगळं जाणत नव्हतं. म्हणजे सुषुप्तीतलं आणि स्वप्नातलं सगळे जे ज्ञान आहे ते सुषुप्तीमध्ये काय झालं? अविद्यारूप झालं. म्हणजे अज्ञानामध्ये ते लीन होऊन राहिलं. म्हणून प्रज्ञान घन म्हणतात. म्हणून त्याला काय म्हणतात? जागृती प्रज्ञान घनहा. प्रज्ञान घन असं कशाला म्हणतात? सुषुप्ती. काय आहे ना माऊलींची ओवी, घन अज्ञान सुषुप्ती या नाव बीजांकुर भावो म्हणती, स्वप्नहन जागृती हा फलभाव तेचा, असं माऊलीने म्हटलेले. म्हणजे याला म्हणायचं घन अज्ञान किंवा घनीभूत अज्ञान किंवा प्रज्ञान घन. प्रज्ञान घन म्हणजे प्रकर्षेनं जागृती आणि स्वप्नामध्ये असणारं ज्ञान जिच्यामध्ये अविद्यारूपाने घनीभूत होऊन राहतो त्याला म्हणतात प्रज्ञान घन. तसेच सुषुप्तीत अविद्येने आवृत्त जो आनंद त्याचा प्राज्ञ उपभोग घेतो, म्हणून त्यास आनंद भूक असेही म्हणतात. आता
हे नाव लक्षात आली तर सांगा मला लवकर. आता लक्षात, आनंदभुक, चेतोमुख आणि विविक्त. जागृतीमध्ये विविक्त का नाही, विविक्त भूक हा स्वप्नामध्ये, हां, आणि स्थूलभूक हा स्थूलभूक, विविक्त भूक आणि आनंदभूक अशी त्याची नावं दिलेली मांडुक्य कारिकेमध्ये दिलेले. स्थूलभूक, विविक्त भूक आणि आनंदभूक. जागृतीत आणि स्वप्नात जितके ज्ञान ते सुषुप्तीमध्ये अविद्यारूप होते म्हणून प्रज्ञानघन म्हणतात. तसेच सुषुप्तीत अविद्येने आवृत्त जो आनंद त्याचा प्राज्ञ उपभोग घेतो म्हणून त्याचा आनंदभूक असे म्हणतात. आता सुषुप्तीमध्ये आनंद आहे की नाही? आनंद आहे, परंतु त्या ठिकाणी मी आता ह्या सुषुप्ती अवस्थेमधील आनंदाचा भोग घेत आहे असा अनुभव आहे का? सुषुप्ती अवस्थेत नाही. मग तो कधी म्हणतो? हे जागृतीत आल्यावर म्हणतो मी आनंदाने झोपलो होतो आणि मी काही जाणत नव्हतो, आहे की असं म्हणतो की नाही? म्हणजेच याचा अर्थ ते आनंदाचा भोग होतो की नाही? त्याला होतो. पण कशा तो आनंद कोणता आहे? सुषुप्तीने आवृत्त, बरोबर ना? आपलं सुषुप्तीमध्ये अविद्येने आवृत्त असा आनंदाचा भोग कोण घेतो? हा प्राज्ञ त्याचा उपभोग घेतो. म्हणून त्या प्राज्ञाला नाव काय दिले? आनंदभूक असं त्याचं नाव काय आहे? आनंदभूक म्हणजे आनंदाचा भोग घेणारा कोण आहे? प्राज्ञ. प्राज्ञ हा आनंदाचा भोग घेतो की नाही? कारण जागृती तो म्हणतो की नाही मी आनंदाने झोपलो होतो, म्हणजे सुषुप्ती अवस्थेमध्ये तो आनंदाचा भोग घेत होता की नाही? आणि काय म्हणतो? मला काहीच कळत नव्हतं, म्हणजे अज्ञानाने त्याचं काय होतं? आवृत्त केलेलं होतं. म्हणजे अज्ञानाने आवृत्त असणाऱ्या आनंदाचा सुषुप्ती अवस्थेमध्ये भोग घेणारा जो प्राज्ञ त्याला त्या ठिकाणी आनंदभूक अशी संज्ञा आहे. जागृती अवस्थेमध्ये त्याला भोग होतो की नाही? होतो. पण जागृती अवस्थेमध्ये कोणता भोग होतो? स्थूल भोग होतो, आहे की नाही? स्थूल विषयांचा भोग होतो, म्हणजे इंद्रियांच्या द्वारा अंतःकरणवृत्ती बाह्य असणाऱ्या विषय देशापर्यंत जाऊन होतो, म्हणून त्याला काय म्हणतात? स्थूल भूक. पण ही कोणती अवस्था आहे? जागृत अवस्था. कोणाची अवस्था ही? जागृत अवस्थेचा अभिमानी असणारा विश्व. मग विश्वाला तुम्ही काय म्हणाल? स्थूल भूक म्हणजे स्थूलाचा भोगता, आहे की नाही? स्वप्नामध्ये बाह्य शब्दादी विषयांकडे जावं लागतंय का त्याला? का आतमध्येच उत्पन्न केलेल्या विषयाचा आतच भोग होतो अंतःकरणवृत्तीला? म्हणजे अविद्यावृत्ती म्हणायचं का त्याला? भोग घेतो तो कोणत्या? अंतःकरणवृत्तीच्या द्वारा का अविद्यावृत्तीच्या? अविद्यावृत्तीच्या द्वारा भोग घेतो, त्याला कोणता भोग म्हणायचा? सूक्ष्म भोग. त्याला काय म्हणायचं? विविक्त किंवा विविक्त शब्दाचा अर्थ सूक्ष्म असाच आहे. याच्या ठिकाणी स्वप्नावस्थेमध्ये तो कोण आहे? तैजस, स्वप्नावस्थेचा अभिमानी, त्याला भोग होतो की नाही विषयांचा? पण तो भोग कसा आहे? विविक्त किंवा सूक्ष्म भोग आहे. मग त्याला काय म्हणायचं? सूक्ष्म भोग किंवा विविक्त भोग. त्याला काय म्हणायचं? विविक्त भोग. आता पुन्हा पहा, जागृती अवस्थेमध्ये विश्वाला जे भोग होतात, विश्व ज्याचा भोग घेतो त्याला काय म्हणतात? स्थूल भोग. स्वप्नावस्थेमध्ये विषयांचा जो भोग होतो त्यावेळेला त्या तैजसाला काय म्हणतात? विविक्त भोग. आणि निद्रा अवस्थेमध्ये किंवा सुषुप्ती अवस्थेमध्ये अविद्यावृत अशा आनंदाचा जो भोग होतो प्राज्ञाला, तेव्हा त्या प्राज्ञाला कोणतं नाव येतं? आनंदभूक. आलं ना लक्षामध्ये? अविद्यावृत्ती घ्यायची ना, अंतःकरणवृत्ती, अविद्यावृत्ती. आणि सुषुप्तीमध्ये कोणती वृत्ती घ्यावी लागेल? अविद्यावृत्तीच घ्यावी लागेल. सुषुप्तीमध्ये तरी कोणती वृत्ती घ्यावी लागेल? कारण शरीर म्हणजेच अविद्या हीच वृत्ती आहे ना त्याची. तिथं मायावृत्ती म्हणता येणार नाही, अंतःकरण वृत्ती पण म्हणता येणार नाही. आणि घनीभूत झालेली अविद्या हीच त्याची काय आहे? घनीभूत झालेली अविद्या. प्रज्ञान घन अवस्थेमध्ये त्याला ज्या अर्थी मी सुखाने झोपलो आणि काही कळत नव्हतं असं म्हणतो, त्या अर्थी अज्ञानाने आच्छादित असणारी. आता तुम्ही म्हणाल की मग ती केवळ घनीभूत म्हणल्यावर तिथं वृत्ती यत्किंचितही नाही, असं नाही. तर सुषुप्ती अवस्थेमध्ये आणि समाधी अवस्थेमध्ये वृत्ती सुरेश्वराचार्यांनी मानलेली आहे. हे एक आपलं गृहीत कृत्य राहून द्यायचं. आता काय झालं? म्हणून प्रज्ञान तसेच सुषुप्तीत अविद्येने आवृत्त जो आनंद त्याचा प्राज्ञ उपभोग घेतो म्हणून त्याचा आनंदभोग असेही म्हणतात. त्या भोगाची ही त्रिपुटी आहे. आता त्या सुषुप्ती अवस्थेमध्ये प्राज्ञ पण उपभोग घेतो की नाही? बरोबर आहे ना? मग त्या भोगाची पुन्हा काय आहे? त्रिपुटी. अगोदर त्रिपुटी कोणत्या सांगितल्या होत्या? 14च्या त्रिपुटी सांगितल्या होत्या. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि
अंतःकरण चतुष्ट आहे. आता पुन्हा त्रिपुटी सांगतात. कोणाची? हे जे अध्यात्म, आदिभूत आणि आदिदैव, बरोबर आहे ना? याची कोणत्या शरीराच्या ठिकाणी? कारण शरीराच्या ठिकाणी किंवा प्राज्ञेच्या ठिकाणी सुद्धा त्रिपुटी मानावं लागेल. कारण का? तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही ज्या ते सांगता मी काही जाणत नव्हतो आणि आनंदी होतो, म्हणजे याचा अर्थ ते अज्ञान आणि आनंदाला पाहणारे तुम्ही होते. समोर अज्ञान आच्छादित आनंद एक होता आणि त्याला जाणणारी तुम्हाला काहीतरी साधन किंवा प्रमाण तुमच्या ठिकाणी होतं. म्हणजे त्रिपुटी तिथं सुद्धा तुम्हाला मानावी लागेल. आता पण 14 त्रिपुटी सांगितल्या होत्या, परंतु आता आणखीन हे काय नवीन प्राज्ञासाठी एक त्रिपुटी सांगतात. कसं सांगतात? तर त्या भोगाची त्रिपुटी आहे. त्या भोगाची म्हणजे प्राज्ञाला सुषुप्ती अवस्थेमध्ये होणाऱ्या भोगाची. तो कोणत्या भोगाची? तो आनंद भूक. त्या आनंदाची सुद्धा काय आहे? त्रिपुटी आहे. आनंदाच्या भोगाची त्रिपुटी आहे. ती अशी बघा. चैतन्य प्रतिबिंब सहित जी अविद्येची वृत्ती ते अध्यात्म, अज्ञानाने आवृत्त जो स्वरूपानंद ते अधिभूत आणि ईश्वर हा त्याचं अधिदैव आहे असं सांगितलं. आता हे सगळं याच्यामध्ये मानावं लागेल. कारण का? विधिविश्वासाच्या अधीन आहे. आणि जाणावं लागेल न्याय केलं तर त्याचा विचार वेगळा थोडासा राहील. तर इथं असं सांगतात. तिथं त्रिपुटी कोणती आहे? तर आता अध्यात्म कशाला म्हणतात? इंद्रियाला. तिथं अध्यात्म कोण आहे? सुषुप्ती अवस्थेमध्ये चैतन्य प्रतिबिंबी सहित जी अविद्येची वृत्ती, म्हणजे ज्या अविद्येच्या वृत्तीने चैतन्याच्या प्रतिबिंबाला ग्रहण केलं अशी असणारी अविद्येची वृत्ती, हा तिथं काय? हे तिथं आहे इंद्रिय. म्हणून आपण म्हटलं ना की या ठिकाणी अविद्याच वृत्ती मानावी लागेल. पण कोणती अविद्या? चैतन्याच्या प्रतिबिंबाने युक्त असणारी अविद्या, हे तिथलं इंद्रिय आहे किंवा हे तिथलं अध्यात्म आहे. आता विषय काय आहे? अधिभूत कोणता आहे? तर अज्ञानाने आवृत्त जो स्वरूपानंद ते अधिभूत आहे. आपण काय म्हणतो? अधिभूत. विषय कशाला केलं? सुषुप्तीमध्ये असणाऱ्या काय चैतन्य प्रतिबिंबी सहित असणाऱ्या अविद्या वृत्तीने विषय कोणाला केलं होतं? सुखाला. आपलं सुखाला. आणि कोणत्या सुखाला? अज्ञानाने आवृत्त झालेल्या सुखाला. मग तो विषय झाला की नाही? विषयाला दुसरं नाव काय आहे? अधिभूत असं नाव आहे. मग इथं अधिभूत कशाला म्हणायचं? अज्ञानाने आवृत्त जो स्वरूपानंद त्याला म्हणायचं अधिभूत. अर्थात आता पुन्हा काय पाहिजे? अधिदैव सांगितलं, अध्यात्म सांगितलं, अधिदैव सांगितलं, आपलं अधिभूत सांगितलं. आता अध्यात्म, आता अधिदैव आणि ईश्वर अधिदैव आहे. या ठिकाणी अधिदैव म्हणजे त्याची अधिष्ठात्री देवता. कोण अधिष्ठात्री देवता आहे? ईश्वर. का बरं? अधिष्ठात्री देवता. दुसरं काही पर्याय पण नाही आहे की नाही? तिथं दुसरा पर्याय नाही. आणि समष्टी कारणाचा अभिमानी कोण आहे? ईश्वर. आता आणि वेष्टीचा समावेश कुठे आहे? समष्टीमध्ये आहे की नाही? म्हणून त्या काळात वेष्टीचा अभिमान तरी त्यांनी धारण केलेला आहे का? नाही. आहे की नाही? खरं जर पाहिलं तर ब्रह्मभाव साचोकारा म्हण येतात. स्पष्टीकरण करण्यासाठी जर जवळचं स्पष्टीकरण तुम्ही म्हणाल की तो जीवात्मा आहे का खरा तो ईश्वरच आहे की नाही? किंवा तुम्ही त्याला साक्षी म्हणाल का? साक्षी म्हणता येत नाही, कारण तो निरुपाधिक आहे की नाही? ब्रह्मचैतन्य म्हणता येत नाही. ते दोन्हीही निरुपाधिक आहे. आणि स्थूल सूक्ष्माचा तर संबंधच नाही, बीजभूत याच्यामध्ये राहिलं. मग खरा कोण आहे तिथं? त्याचा अधिष्ठात्री देवता कोण आहे? ईश्वरच आहे. म्हणून त्याने असं लिहिलंय ते कवीने एका, की जेव्हा तुम्ही रात्री झोपी जाता आणि सकाळी पुन्हा तुम्हाला जो निद्रेतून उठवतो तोच कोण आहे? ईश्वर आहे सांगतात. म्हणजे याचा अर्थ त्या अवस्थेचा खरं अधिष्ठात्री देवता ही कोण आहे? ईश्वरच आहे. म्हणजे माया प्रतिबिंबित चैतन्य सर्वज्ञ सर्वगा. ते तुमचं स्वप्नामध्ये किंवा जागृतीमध्ये रक्षण करतं असं नाही, सुषुप्तीमध्ये सुद्धा तुमचं रक्षण करतं. उलट सुषुप्तीतलं रक्षण करतं हे अत्यंत स्पष्ट आहे. म्हणून त्याला अधिष्ठातृत्व नाही. तो स्वप्नाचं अधिष्ठान काय? तो नाही काय? आणि जागृतीचं तो नाही काय? तोच आहे. ऐकी नाही? आणि विराटच हिरण्यगर्भ नाही काय? आणि हिरण्यगर्भ ईश्वर नाही काय? आणि ईश्वरच ब्रह्म नाही काय? ऐकी नाही? आताच आपण चिंतन केलं ना अगोदर सुरुवातीला, त्यांनी लिहिलं की ईश्वर जीव आणि ब्रह्म एका चैतन्याला ही नावं आलीच कशी? ते म्हणे एक ते केवल आहे त्याला ब्रह्म म्हणतात,
माया शक्तीने युक्त होऊन स्वतःमध्ये कोणताही अधिष्ठानामध्ये परिवर्तन न करता जे अनेकत्व दाखवतं तिला माया म्हणतात, आहे की नाही? तिला माया म्हणतात. आणि ईश्वरसृष्ट पदार्थ जे आहेत, ईश्वरसृष्ट पदार्थ आणि त्या पदार्थाला कारण असणारी माया हिच्या अंकित होऊन नानाविधत्वाची भोग्यभोक्त्याची कल्पना करतो, त्याला म्हणतात जीव असं. आता हे लक्षात आलं ना? त्रिपुटी कोणते? चैतन्य प्रतिबिंब सहित अविद्येची जी वृत्ती त्याला म्हणायचं अध्यात्म. नंतर आदिदैव कशाला म्हणायचं? आपलं आदिभूत कशाला म्हणायचं? अविद्येने आवृत्त जो आनंद त्याला म्हणायचं आदिभूत. आणि आदिदैव कशाला म्हणायचं? ईश्वराला आदिदैव असं म्हणायचं. आणि ईश्वर आदिदैव आहे. जीव हा बिचमे चांदभाई म्हणून आपण त्याला म्हणतो, नाहीतर खरं सगळं काय आहे? ईश्वर. सगळ्याच अवस्थांचा नियामक कोण आहे? ईश्वरच आहे. म्हणून विशेषतः सुषुप्तीमध्ये जीव ज्यावेळेला ते काय ही कोणाची कृपा असं त्या कवीची झोपेतून उठतो ही कोणाची? ही ईश्वराची दया असं काहीतरी काव्य आहे. झोप घेतो उठतो ईश्वराची. हां, सुखाने झोपतो आणि पुन्हा उठतो ही कोणाची? ईश्वराची. मनुष्य झोपलेला उठतोच कसा काय? याच्याविषयी जर चिंतन करायला दिलं, काय स्वतः तर काय त्याला देशकाळाचं भान नाही, स्वतःचं भान नाही, उठतो तर खरा, ऐक नाही. उठवलं कोणी? तर ईश्वरानेच उठवलं असंच मानावं लागतं. म्हणजे याचा अर्थ सुषुप्तीत प्रवेश केल्यापासून तर सुषुप्तीतून पुन्हा जागृतीच्या अव्यवहित पूर्वक्षणापर्यंत कोणही त्याचं रक्षण करता? परमात्माच आहे. किंवा त्याचा अधिष्ठाता किंवा संरक्षक देवता कोण आहे? ईश्वरच आहे. म्हणून माणसाने काय करावं? खऱ्या अर्थाने रात्रंदिवस ईश्वराचंच भजन करावं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर.